नमस्कार शेतकरी बांधवांनो, पेरूचं 25वे मार्गदर्शन शिबिर ऑन फील्ड आम्ही आहोत. महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे निमॅटोड. सगळ्यात जास्त त्रासदायक जो विषय आहे पेरूच्या बाबतीतला, पेरूच्या शेतीतला निमॅटोड. स्वस्तातला उपाय, ऑर्गॅनिक उपाय. आपल्याकडे 2 तज्ञ शेतकरी आपल्याकडे आहे. 10,000 तैवान पिंकच्या झाडांची लागवड केलेली, रेड डायमंड पण असणारे. काय नाव तुमचं? समीर मुलानी, उपळवटे, तालुका माडा. आणि तुमचं नाव भाऊ? सचिन देवरे, तालुका सटाणा, गाव पारनेर. बरोबर. ह्या दोघांनी हा ऑर्गॅनिक उपाय शोधलेला आहे, वापरताय. काय आहे तो उपाय तो मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता आपले सगळे कोण कोण आलेले आहेत बघा सगळीकडनं. हळूहळू घे. हे सगळे शेतकरी सगळ्या सकाळपासून सगळ्यांना सगळे विषय समजले का? 5 इकडे सगळ्यांना विषय समजले का? 10:30 वाजेपासून आता आपला बरोबर 5 वाजलेले आहेत. 12 विषय आपले कंप्लीट झालेले आहेत, सगळ्यांना समजलेले आहेत. पेरू लागवड करणं हा विषय नाहीये, अभ्यास करून करणं हा महत्वाचा विषय. जास्त न बोलता आता महत्वाचा विषय ते दोघं जण समजून सांगतील. निमॅटोडला कंट्रोल कसं करायचं ऑर्गॅनिक पद्धतीने. तर भाऊ तुम्ही सांगा, या इकडे तुम्ही दोघं. निमेटोड येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह उपाय सुरुवातीला आपण काय करतो की 1 लिटर नीम आणि करंज ऑइल आणि त्यात 250 ते 300 ग्रॅम भीमसेन कापूर. तर त्याची पद्धत कशी आहे की 1 लिटर नीम आणि करंज ऑइल एका स्टीलच्या पातेल्यात घ्यायचं, त्याला उकळेपर्यंत उकळायचं आणि परत त्याच्यात ते भीमसेन कापूर आहे ते बारीक करून त्याच्यात टाकायचं आणि थोड्या वेळ ढवळायचं आणि हे मिश्रण 200 लिटर पाण्यातून. हा, आता ही आपण नीम ऑइल टाकल्यानंतर पातेल्यात, त्याच्यानंतर आपण जो भीमसेन कापूर आहे त्याची पूर्णपणे बारीक कूट करायची. ती कूड आहे ना त्या भीमसेन कापूरमध्ये टाकायची. टाकल्यानंतर त्याला 5-10 मिनटं त्याला पूर्ण विरघळू द्यायचं. त्याच्यानंतर आपण आपल्या 200 लिटरच्या बॅरलमध्ये ते द्रावण टाकून नंतर आपण ते ड्रिपने सोडायचं. बरोबर. आता ही नीम तेल करंज तेल वेगळं का? नाही, नीम करंज, त्याचं नावच नीम करंज आहे. याची किंमत साधारणतः नीम करंज ऑइलची एका लिटरची किंमत किती? साधारण 1050 रुपये लिटरच्या आसपास जातं ते. आणि भीमसेन कापूर साधारणतः आपण 200 ग्राम 250 ग्राम पकडू, तो किती रुपयापर्यंत जातो? तो साधारण 250 ग्रॅम 300-350 रुपये. बरोबर. म्हणजे साधारणतः 1100-1200 रुपयापर्यंतचा उपाय. साधारणतः 2 महिन्यानंतर जर तुम्ही ड्रिपने सोडला तर तुमचा निमॅटोड प्रिव्हेंटिव्ह मध्ये कधीही येणार नाही. यांचं प्रॉपर प्लॉटचं नियोजन आहे. हा उपाय सगळ्यांनी सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्याकडेही काही उपाय असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यात दूरवरनं आलेले आपले शेतकरी कोण आहेत? 600 किलोमीटरवरून आलेले. हेच इथं हे शेतकरी 600 किलोमीटरवरून आलेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर ते स्वतःच किती किलोमीटरवरून आलेले आहेत? 300 किलोमीटरवरून. असे सगळीकडचे पूर्ण महाराष्ट्रभरातले शेतकरी इथं आलेले आहेत. पेरूच्या संदर्भातलं मार्गदर्शन शिबिर हे इथं होतं. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.